नमस्कार, मी डॉक्टर वर्षा कुऱ्हाडे, वेदना निवारण तज्ज्ञ. अक्यूट किंवा क्रॉनिक वेदनांवर, ज्याला आपण पेन्स म्हणतो, दीर्घकालीन अथवा अल्पकालीन वेदना, यांच्यावर सल्ला आणि उपचार घेणे कितपत गरजेचे आहे. बऱ्याचदा आपल्याला चालू होणाऱ्या वेदना ह्या अल्पकालीन आणि साधारणशा असतात, जसं की पाठदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, आणि आपल्याला वाटतं की हां, काही दिवस जातील, बरं होईल, काही कारणामुळे झालंय, बघूयात वाट. आणि बऱ्याचदा ह्या साध्या औषधांनी पण बऱ्या होतात. परंतु जेव्हा या वेदना काही आठवडे किंवा काही महिने उलटून परत येतात किंवा दीर्घ काळ चालू लागतात, जसं की 3 महिन्यापेक्षा जास्त, अशा वेळी ह्या वेदना दीर्घकालीन स्वरूप घेऊ लागतात. आणि दीर्घकालीन वेदना या केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील अतिशय घातक परिणाम करू शकतात. तर या वेदनांवर उपाय मिळवून केवळ वेदनामुक्त होणे नाही, तर आपलं दैनंदिन आयुष्य देखील आनंदाने घालवण्यासाठी याच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी सल्ला किंवा मार्गदर्शन तुम्ही तुमच्या जवळच्या वेदना उपचार तज्ज्ञाकडे जाऊन घेऊ शकता, अथवा कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न इथे मला विचारू शकता. धन्यवाद.